नमस्कार, मी GM मल्लेवार कृषी सहाय्यक कोथुर्ला। PFME योजनेमार्फत आपण इंदुरखा येथील श्री प्रवीण भाऊ रामभाऊजी कळव यांना गुडघाणी उद्योग असेल संतप्रका गुड उद्योग यासाठी अर्थसहाय्य केलेले आहे आणि योजनेबाबतीत सविस्तर माहिती त्यांना सुद्धा पुरवली होती। त्या बाबतीत आपण जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष प्लॉटवर आले आहेत, तर त्यांचे मनोगत आपण घेऊया। नमस्कार, माझे नाव राजेश रामभाऊजी कळव। आम्ही हा प्रकल्प संतकृपा या नावाने सुरू केलेला आहे। हा प्रकल्प छोटा भाऊ प्रवीण रामभाऊ कळव या नावाने सुरू केला आहे। आम्हाला प्रकल्प चालू करण्याकरिता आम्ही कृषी विभाग इथे गेलो होतो। त्यावेळेस कृषी मंडळ अधिकारी ढगे सर, तसेच कृषी सहाय्यक मल्लेवार सर आणि मॅडम मानकरे मॅडम ह्या होत्या। त्यांनी आम्हाला ते कर्ज मंजूर त्यांनी PMFME अंतर्गत योजनेअंतर्गत माहिती दिली आणि त्यांनी शेवटपर्यंत म्हणजे कर्ज मंजूर होण्यापर्यंत सहकार्य केलं। मी स्वतः रामभाऊ संजय कळव, मुक्काम इंदुरखा जिल्हा मंडळ येथील शेतकरी आहे आणि सुरुवातीला शेतीच्या उत्पादनासोबतच मी ऑर्गॅनिक शेती करतो आणि त्यामुळे मला कृषी भूषण मिळालेलं आहे। आणि त्यानंतर कृषी विभागाच्या अंतर्गत आम्हाला चांगलं गायडन्स मिळालं म्हणजे प्रक्रिया करण्याकरता। मग आम्ही स्वतः विचार केला आहे की आपण ऊस खरेदी करायचं, स्वतः ऊस लावायचं आणि त्यापासून ऑर्गॅनिक गूळ तयार करायचं। त्या पद्धतीनुसार आम्ही ऑर्गॅनिक गूळ तयार करत असतो। 4 ग्रामपासून 1 किलो 5 किलोपर्यंत आमचं गूळ तयार होते आणि गुळाला सुद्धा चांगली डिमांड आहे। ऑर्गॅनिक गुळाला चांगली डिमांड असल्यामुळे बरेचसे ऑर्डर येत असतात। आम्ही प्रदर्शनमध्ये सुद्धा भाग घेतो असतो, मुलांना सुद्धा पाठवत असतो। निबर एक शेती शक्यतो नोव्हेंबर ते मार्चपर्यंत हा गुळाचे सीजन राहते। या सीजनमध्ये गूळ चांगल्या प्रकारे चांगल्या क्वालिटीचा तयार होते आणि आधुनिक मशिनरी कृषी विभागाअंतर्गत बँकेतून स्वतः कर्ज घेऊन आम्ही तयार केलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला प्रॉफिट सुद्धा जवळजवळ वर्षाचं म्हणजे एका सीजनमध्ये 3 ते 4 लाख रुपये हा प्रॉफिट होत असतो। त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती सुधारून आम्ही आजच्या परिस्थितीमध्ये नवीन संशोधन म्हणजे काकडी आहे, गूळ पावडर आहे, चिक्की आहे, हे सुद्धा बनवण्याच्या तयारीत आहोत आम्ही आणि काही सुरुवात सुद्धा झालेली आहे। नवीन पॅकेजेस जे काही आहेत त्या हिशोबाने आम्ही तयार करत असतो। पॅकेजिंग मशीन वगैरे सर्व आलेली आहे आणि गूळ त्या हिशोबाने आम्ही तयार करतो।